नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। श्रीगोंदा येथून महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरून नेणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 29/1/2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी गोदाबाई बापूराव दळवी, राहणार स्टेशन रोड, दळवी वस्ती, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा या शेतामध्ये शेळ्या चारत असताना 2 अनोळखी इसमांनी फिर्यादीस बोकड विकत घ्यावायचे असे सांगून फिर्यादीच्या गळ्यातील 75,000 रुपये किमतीचे 2 तोळे वजनाचे सोन्याचे डोरले व मणिमंगळसूत्र हिसकावून घेऊन पळून गेले आहेत। सदर घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस ठाणे गुन्हा नं 110/2026 भारतीय न्यायसंहिता 309-4-35 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच यावेळी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली वरील गुन्हा उघडकीस आणणेकामी पोलीस अंमलदार गणेश लोंढे, गणेश लवडे, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सूचना व मार्गदर्शन करून सदरचे पथक हे रवाना करण्यात आले होते। तसेच यावेळी आरोपी नामे जाक्या बगदास काळे, वय 42 वर्षे, राहणार चोराचीवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर, ओंकार शक्ती काळे, राहणार साळंदेवी रोड, रडेवाडी, तालुका श्रीगोंदा अशांनी केला असल्याची कबुली ही देण्यात आली आहे। तसेच आरोपी नामे जाक्या उर्फ बगद्या उर्फ बगदास काळे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध खूप सारे गुन्हे दाखल आहेत। तसेच ताब्यातील आरोपीस गुन्ह्याची तपास कामी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन करीत आहे। सदरची कारवाई ही श्री सोमनाथ गार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर, हुरडा पार्टी, वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।